दोडामार्ग तालुक्यातील संघर्षानंतर राजा टस्करचा चंदगड वनक्षेत्रात प्रवेश. उमगाव, नागवे, कळणेकरवाडी, सामंतवाडी परिसरात वाढला मुक्त संचार. वाहनांची तोडफोड. वनविभागाचे 24 तास पथक तैनात. नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. दोडामार्ग तालुक्यात राजा आणि अण्णा या दोन बलाढ्य टस्करमधील तीव्र संघर्षानंतर चंदगड तालुका नव्या संकटाच्या उंबरठ्यावर उभा राहिलाय. या संघर्षात कळपावरील वर्चस्व गमावलेला राजा टस्कर चंदगड वनक्षेत्रात दाखल झाला असून उमगाव, नागवे, कळणेकरवाडी आणि सामंतवाडी परिसरात त्याचा मुक्काम असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मागील काही दिवसांपासून राजाचा मुक्त संचार वाढला असून वाहनांची तोडफोड, शेतातील पिकांचे नुकसान आणि मानवी वस्त्यांच्या जवळ येण्याच्या घटनांमुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. नागवे हद्दीतील सतीचिराई इथे एका चारचाकी वाहनावर हल्ला करून मोठं नुकसान करण्यात आलं. शेजारी उभ्या असलेल्या 2 दुचाकींचाही चक्काचूर झाला. सुदैवानं जीवितहानी टळली असली तरी परिसरात दहशतीचं सावट पसरलं आहे. वन विभागाच्या माहितीनुसार मागील वर्षभर राजाचा हत्तींच्या कळपावर प्रभाव होता. काही दिवसांपूर्वी राजा आणि अण्णा यांच्यात वर्चस्वासाठी जोरदार झटापट झाली. या संघर्षात अण्णानं कळपावर वर्चस्व मिळवत राजाला हुसकावून लावलं. परिणामी मार्गभ्रष्ट, अस्वस्थ आणि चिडलेल्या अवस्थेतील राजा चंदगड तालुक्यात शिरला आहे. अशा स्थितीतील हत्ती अधिक आक्रमक आणि अनिश्चित वर्तन करतो, त्यामुळे नागरिकांसाठी धोका वाढल्याचं वन्यजीव तज्ज्ञांचं मत आहे. चंदगडचे वनपाल कृष्णा डेळेकर यांनी सांगितलं की दिवसभर 6 सदस्यांचे आणि रात्री 6 सदस्यांचे स्वतंत्र वन्यजीव पथक तैनात ठेवून 24 तास हत्तीवर काटेकोर नजर ठेवली जाते. हत्तीला सुरक्षित वनक्षेत्रात मार्गदर्शन करून पाठवण्यासाठी आणि कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. चिडलेल्या हत्तीला शांत ठेवणे, त्याला मानवी वस्त्यांपासून दूर नेणे आणि सुरक्षित मार्गाने जंगलात परत पाठवणे हाच प्रभावी उपाय असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान चंदगड तालुक्यात वाढलेल्या वन्यप्राण्यांच्या हालचालींमुळे वनविभाग सतर्क असून दिवस रात्र गस्त, निरीक्षण, नागरिकांशी संवाद, इशारा यंत्रणा आणि तत्काळ प्रतिसाद पथकांच्या माध्यमातून धोका कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राजाचा मुक्काम उमगाव परिसरात असल्यानं शेतकरी वर्गात चिंता वाढली आहे. ऊस, भात, केळी आणि भाजीपाला पिकांचं नुकसान होण्याची शक्यता वाढली असून अनेक गावांमध्ये रात्रीचा पहारा वाढवण्यात आलाय. नागरिकांनी रात्री अनावश्यक बाहेर पडू नये, एकटे प्रवास टाळावा आणि हत्ती दिसल्यास तत्काळ वन विभागाला कळवावं असं आवाहन करण्यात आलंय. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.